शिव परिवार देवस्थान बेलतरोड़ी की महिला कार्यकारिणी टीम की ओर से साल भर इस परिसर में विविध धार्मिक एवं सामाजिक कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। इस अवसर पर बड़ी संख्या में श्रद्धालु उपस्थित रहकर पूजा अर्चना, भजन कीर्तन एवं धार्मिक अनुष्ठानों में भाग लेते हैं। इस दौरान मंदिर परिसर में विशेष सजावट, प्रसाद वितरण और सामाजिक सेवा के कार्यक्रम भी पूरे किए जाते हैं। पिछले कई वर्षों से इस परिसर में पारंपरिक संस्कृतियों का जतन कर यहाँ कार्यक्रम रखे जाते हैं। हर साल की तरह इस साल भी तान्हापोले में बच्चे एक से बढ़कर एक थीम के साथ यहाँ आते हैं। साथ ही इसी साल नवरात्रि के इस खास मौके पर 9 दिनों तक घट स्थापना से लेकर तो अष्टमी नवमी तक विविध कार्यक्रम रखे जाएंगे, जिसकी जानकारी मंदिर कमेटी के सदस्यों द्वारा दी गई है। आयोजन समिति के अनुसार नवरात्रि के हर दिन अलग अलग धार्मिक कार्यक्रम आयोजित होंगे, जिसमें भजन, कीर्तन, प्रवचन, सांस्कृतिक प्रस्तुतियां और विशेष आरती शामिल होगी। श्रद्धालुओं के लिए प्रतिदिन प्रसाद वितरण की व्यवस्था भी की जाएगी, ताकि अधिक से अधिक लोग इस आध्यात्मिक माहौल का लाभ उठा सके। शिव परिवार देवस्थान से जुड़ने के लिए विशेष आयोजक मनीषा लाकुड़कर, साथ ही मंदिर कमेटी के विशेष कार्यकारिणी महिला मंडल से संपर्क किया जा सकता है। मैं मनीषा लाकुड़कर और ये मेरी पूरी कार्यकारिणी टीम है आणि मी मराठीतच बोलेल आहे, मी मराठीत बोलणं प्रिफर करेल। ॲक्च्युली आम्ही प्रत्येक वर्षी नवरात्रीमध्ये वेगवेगळी थीम ठेवतो आणि त्याचा मेन उद्देश हाच आहे शिवपरिवार देवस्थानाचा की जी आपली कल्चर आहे, जी आपली संस्कृती आहे, त्याचा वारसा जो आहे तो समोरच्या पिढीला मिळावा म्हणून आपण प्रत्येक स्टेटमधले म्हणा किंवा प्रत्येक कल्चर आपण शिवपरिवार देवस्थानामध्ये नवरात्रीच्या कार्यक्रमांमध्ये दाखवतो। तर ह्या वर्षी आपण कृष्णाला बोलवतो आहे, आपण भागवत ठेवतो आहे आणि पूर्ण कृष्णमय वातावरण ह्या वर्षी आपण नवरात्रीमध्ये आणतो आहे। शेड्यूलिंग कसं आहे? शेड्यूल म्हणजे पहिलं आपल्याकडे 200 ते 300 घट बसतात, तर पहिला दिवस घटस्थापनेचाच राहील। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही कोराडी मंदिरामध्ये 2 ते 3 बसेस ज्याही आम्ही म्हणजे करू शकू तसं फ्रीमध्ये महिलांना आपण कोराडी मंदिरात नेणार आणि कोराडी मंदिरामध्ये आपण 101 महिलांची महाआरती ठेवलेली आहे। तर ती महाआरती झाली की म्हणजे तो दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रमाचा पूर्ण शेड्यूल आहे। आपण महिलांना कोराडी मंदिरामध्ये महाआरती करवणार, मंदिराचं दर्शन करवणार, आई जगदंबेचं दर्शन करवणार। त्यानंतर तिसऱ्या दिवशी पासून आपलं भागवत चालू होत आहे, तर भागवताची स्थापना राहील आणि भागवताचं जो सप्ताह आहे श्रीमद भागवत ते आपण 7ही दिवस पूर्ण कृष्णमय वातावरणामध्ये आपण त्याचा आस्वाद घेऊ। त्यानंतर षष्टीला म्हणजे रविवारी आपण दहीहंडीचा कार्यक्रम घेतो आहे आणि दहीहंडी मेन म्हणजे महिलांसाठी आपण महिलांची दहीहंडी जी आपण खूप कमी बघतो, तर महिला कान्हा इथे येतील आहे दहीहंडी फोडायला। त्याचं पहिलं प्राइज आपण 11,000 घोषित केलेलं आहे। तर तो पण एक मोठा कार्यक्रम पूर्ण डीजे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये राहील। तुम्हाला खूप मजा येईल आहे तो कार्यक्रमामध्ये। तो षष्टीचा कार्यक्रम राहील। परत सप्तमी आणि अष्टमीला आपण दोन्ही दिवस गरबा ठेवतो आहे। तसा एरवी आपण एकच दिवसाचा गरबा असतो, पण दोन्ही दिवस आपण ह्या वर्षी गरबा ठेवतो आहे आणि गरब्याची थीम ही राहील आहे की सप्तमीचा गरबा आपला रास गरबा राहील। त्याच्यात कृष्ण आणि राधा म्हणजे असे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कृष्ण आणि राधा असे महाराज खेळताना दिसेल। परत अष्टमीला आपण दांडिया महाराज ठेवतो आहे। तर असं दोन्ही दिवसाच्या गरब्याचा आस्वाद प्रत्येकाला घेता येईल आहे। त्यानंतर अष्टमीला आपलं भागवताचं समापन राहील, काल्याचं कीर्तन असतं, त्याचं कीर्तनाचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता आणि नवमीला जे घट बसतात आपल्याकडे तर त्याचं विसर्जन असतं, घटांची विसर्जन असतं। त्यानंतर आपल्या देवीपुढे महाआरती होते, जेही लोक असतात महाआरतीला भन्नाट गर्दी असते, तर खूप छान प्रकारे आपण देवीचं विसर्जन करतो। इथे समोरच आपल्या देवीची चौकी वगैरे बसते, तर देवीचं आपण खूप सुंदर प्रकारे तिचं विसर्जन वगैरे करून आपण महाप्रसाद त्या दिवशी आपल्याकडे असतो। तर असा एकंदरीत 9 दिवसाचा नवरात्रीचा हा कार्यक्रम आहे। तर माझी इच्छा राहील आहे की सगळ्यांनी इथे येऊन ह्या सुंदर वातावरणाचा आस्वाद घ्यावा, तर हीच विनंती राहील आहे। माझं नाव शीतल यावलकर आहे आणि आमचा जो ग्रुप आहे सगळा या मंदिराचं कार्यकारिणी आहे। म्हणजे आमची जी मैत्रीची सुरुवात या मंदिरातूनच झाली होती, म्हणजे मंदिरामुळेच आमची मैत्री असं म्हणू शकता। जसं आमचा ग्रुप आहे, जर तुम्हा सगळ्यांना पण जुळायचं आहे आमच्या मंदिराशी तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, भेटू शकता।
मेरा नाम मनीषा झाड़े है। हम यहाँ पे भागवत कर रहे हैं और उसमें डेली हमारा महाप्रसाद के साथ साथ में डेली यानी उनको प्रसाद दिया जाएगा अलग अलग प्रकार का। जैसे भागवत में बांटते हैं, जलेबी हो गया, बूंदा हो गया, अलग अलग, यानी सभी लोग खुश होके जाए देवी माँ के साथ साथ में और डेली डेली हमारा भागवत सुनने आए। वैसे तो इसके लिए बुलाना नहीं पड़ता है, लोग अपने से ही आते हैं, लेकिन देवी मैया की कृपा है। अजून नाही का 9 कन्याचं म्हणजे पहिल्या दिवशीपासून आणि 9 दिवस 9 कन्यांना छोट्या छोट्या मुलींना आम्ही जेवण देतो। नमस्कार, माझे नाव हिरण्यमयी राज इलाइतकर। मी या मंदिराशी भरपूर म्हणजे 10-12 वर्ष झालेले आहे, जुळून आहे आणि आम्ही प्रत्येक वर्षी ज्याही वर्षी जो कार्यक्रम करतो किंवा जी थीम ठेवून जो प्रोग्राम अरेंज करतो, ऑर्गनाईज करतो, त्याच्यापेक्षा प्रत्येक वर्षी खूप सुंदर जास्त पद्धतीने म्हणजे आम्हाला मांडता येतो आणि आम्ही आमच्या चुका लक्षात घेऊन त्या दुरुस्त करून आणखी सुंदर पद्धतीने लोकांना ते प्रेझेंट करतो। प्रत्येकाला लहानापासून इथे तर मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला काहीतरी गेम खेळायला मिळतं आणि कॉम्पिटिशन्स असतात, रांगोळी स्पर्धा, स्वयंपाकाची आपली पदार्थ असतात, पाककला असते। म्हणजे जशी पण थीम असते त्याच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने कुणाला जास्तीत जास्त लोकांना इन्व्हॉल्व करता येईल ते खूप म्हणजे वरच्या वयोगटातले असो की छोट्या वयोगटातले असो, पुरुष असो अथवा स्त्री असो, सगळ्यांना आम्ही इथे आणायचा प्रयत्न करतो, एकत्र ठेवायचा प्रयत्न करतो आणि आमची जी संस्कृती आहे ती प्रत्येकाला जपून घेण्याचा प्रयत्न करतो आणि खूप सुंदर पद्धतीने वेगवेगळ्या साऊथ इंडियन, बेंगॉली, मागच्या वर्षी शिवाजी महाराजांचं आम्ही प्रस्तुत केलं, त्यांचं 351वा आम्ही राज्याभिषेक खूप सुंदर पद्धतीने नाट्य रूपांतर केलं, जे आम्ही आयुष्यामध्ये कधीच एक्सपेक्ट नव्हतं केलं ते आम्ही केलं आणि आम्ही स्वतः त्याचा जेव्हा आम्हाला फीडबॅक मिळतो आम्ही खरंच इतका आनंद होतो की अक्षरशः आमच्या डोळ्यातनं अश्रू येतात। तर ज्यांनाही वाटतं की आपण आयुष्यामध्ये आपल्या मनामध्ये लपलेलं किंवा ज्यांना कधी स्टेज नाही मिळालं, ज्यांना कधी त्या वस्तू करायला नाही मिळाल्या त्या करायला पाहिजे, आपल्या आतल्या लपलेल्या ज्या इच्छा आहेत त्या समोर आणायला पाहिजे, आपले कला समोर मांडायला पाहिजे, त्यांनी इथे यावं, आमच्याशी जुळावं, प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्यावा। बस सगळ्यांना हीच विनंती आणि यावेळेस भगवद्गीतेला मनापासून ऐकायला या, म्हणजे तुम्हाला तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करता येईल। बस ह्या वर्षी आम्ही पोळा सेलिब्रेट करतोय, म्हणजे प्रत्येक वर्षी करतो, हे 17वं वर्ष आमचं पोळ्याचं आणि पोळ्याची पण थीम वेगवेगळी असते। ह्या वर्षी आम्ही थीम ठेवली आहे महाभारत। तर महाभारतामध्ये बरेच पार्ट्स आहेत, तर बघूया ह्यावर्षी किती सुंदर सुंदर मुलं तयार होऊन येतील आहे। आणखी खूप मोठा पोळा असतो, म्हणजे मला तरी असं वाटते की ग्रामीण भागातला सगळ्यात मोठा पोळा शिवपरिवार देवस्थानामध्ये भरतो आणि 200 ते 300 बच्चे इथे पार्टिसिपेट करतात। परत बऱ्याच ठिकाणहून मुलांसाठी छान छान वस्तू आणि भेटवस्तू गिफ्ट केल्या जातात त्याच्या थ्रू। आणि जे स्टॉल्स वगैरे इथे लागतात त्यांना आपण फ्री ऑफ कॉस्ट इथे स्टॉल लावायला देतो, कारण की त्यांना बराच क्राऊड मिळतो आणि आपलं म्हणजे त्यांचं प्रमोशन पण ते लोक करतात त्याच्या माध्यमातून। तर ह्या वर्षी पण नक्कीच पोळ्याला भेट द्या, तान्हा पोळ्याला, कारण बहुतेक ठिकाणी मी बघितलं आहे की मुलांना माहितीच नाही आहे की तान्हा पोळा काय असतो। ही आपली मराठी खूप पारंपरिक संस्कृती आहे, ती आपण जपायला पाहिजे खरंच, आणि त्याच्याच करता आम्ही हा इनिशिएटिव्ह घेतो आणि प्रत्येक वर्षी पोळा इथे सेलिब्रेट करतो। तर ह्या वर्षी नक्कीच शिवपरिवार देवस्थानाला तान्हा पोळ्याला तुम्ही नक्की भेट द्या। शिव परिवार देवस्थान इस मंदिर कमेटी के सभी महिला सदस्यों ने जैसा कि बताया कि साल भर यहाँ पर विविध सामाजिक एवं धार्मिक कार्यक्रमों का आयोजन तो होता ही है, लेकिन इस बार तान्हा पोले का आयोजन भी यहाँ पर महाभारत की थीम को लेकर आयोजित किया गया है, जिसे लेकर यहाँ के परिसर के बच्चों में खासा उत्साह देखा जा रहा है। साथ ही साथ इन्होंने नवरात्रि में इस बार कृष्ण भगवान की थीम रखी है और पूरे 9 दिन तक जो है बहुत विविध यहाँ पर कार्यक्रम आयोजित किए जाने वाले हैं। तो हम सभी से अपील करते हैं कि इस बेल तरोड़ी के सबसे बड़े शिव परिवार देवस्थान कमेटी के सदस्यों के साथ आप जुड़िए, आप उन्हें अपना सहयोग दीजिए और जितने भी इवेंट्स यहाँ होते हैं ज़्यादा से ज़्यादा संख्या में यहाँ पर आकर जो है इन सभी कार्यक्रमों का लाभ उठाएं। कैमरा पर्सन सचिन झोड़ापे के साथ रूपा पंडित। स्वर्ण मधु दुर्लभ आयुर्वेदिक जड़ी बूटियों से तैयार एक ऐसा हेल्थ टॉनिक जो आपके पूरे परिवार को स्वस्थ एवं तंदुरुस्त रखे।
अमन का अब पढ़ाई में मन भी लगता है। मम्मी पापा को ना कोई शारीरिक परेशानी और ना ही मानसिक तनाव है। ये सब संभव हुआ केवल स्वर्ण मधु से। चिंता, डिप्रेशन, सिरदर्द और भी अनेकों तरह की परेशानियों में लाभदायक 100 वर्षों का विश्वास। धन्वंतरी फार्मास्यूटिकल का स्वर्ण मधु। स्वस्थ व तंदुरुस्त है काया, जब से स्वर्ण मधु अपनाया। स्वर्ण मधु औषधि उपलब्ध है अब आपके अपने शिव शंकर आयुर्वेदिक शोरूम में, जो कि स्थित है टेम्पल बाजार रोड, महाजन मार्केट, सीताबर्डी, नागपुर में। अधिक जानकारी के लिए इस नंबर पे कांटेक्ट करें 9112079000 या फिर 8605245080 पर।